मॅरी क्रिसमस टू यू ऑल. तर आज आहे क्रिसमस. क्रिसमस म्हणजे फक्त सेंटा आणि गिफ्ट्स नाही, तर क्रिसमसच्या दिवशी प्लम केक हा झालाच पाहिजे. तर आजच्या दिवशी आपण बघणार आहोत की प्लम केक कसा बनवायचा. चला तर मग त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आधी बघून घेऊया. प्लम केकसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊया. इथे आहे मैदा, हे आहे जायफळ, दालचिनी आणि लवंगची पूड. मी बारीक मिक्सरला करून घेतली आहे ही पूड. त्यानंतर हे आहेत ड्रायफ्रुट्स जे मी रममध्ये सोक केले होते. याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड करून ठेवला आहे, तोही तुम्ही चेक करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देखील देईन. ही आहे साखर, मी ही मिक्सरमध्ये फिरून थोडी बारीक करून घेतली आहे, याच्यामुळे केकमध्ये ती पटकन अशी मेल्ट होऊन जाईल. त्याच्यानंतर हा आहे बेकिंग सोडा, हे आहे मेल्टेड बटर, हे आहे कोको पावडर, हे दूध, त्यानंतर जिंजर पावडर, व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट, चोको चिप्स आणि हे काजू बदाम वगैरे वरती डेकोरेशनसाठी यूज करणार आहे. जे तुम्हाला हवं ते तुम्ही सगळं यूज करू शकता, जसं की टूटी फ्रुटी वगैरे जे काय आहे तुम्हाला आवडत असेल ते सगळं. चला तर मग आता आपण केक बनवायला सुरुवात करूया. हे सगळं सामान आधी मी इकडे म्हणजे माझ्या हाताला भेटेल तसं पटपट असं जवळ घेऊन ठेवते, म्हणजे कसं मला तुम्हाला दाखवायलाही इझी पडेल ना. तर सगळ्यात आधी आपण आता ड्राय इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते चाळून घ्यायचे आहेत. मैदा, त्यानंतर कोको पावडर, त्यानंतर ही जिंजर पावडर, त्यानंतर ही लवंग, दालचिनी आणि जायफळची जी मी पावडर करून ठेवली होती तीही यात ॲड करून घेतली आहे. आपण हे सगळे स्पायसेस या केकमध्ये का घालतो? कारण का हे सगळ्या स्पायसेसमुळे केक जास्त काळ टिकून राहतो. आणि क्रिसमस तर डिसेंबरमध्ये येतं. डिसेंबरमध्ये थंडी भरपूर असते आणि हे सगळे स्पायसेस आपल्या बॉडीला गरम ठेवायला मदत करतात. त्यामुळे ह्या केकमध्ये हे सगळे स्पायसेस घातले जातात. त्यानंतर मी बेकिंग पावडरही ॲड करून घेतली आहे आणि तीही नीट अशी चाळून घ्यायची आहे, म्हणजे गुठळ्या राहता कामा नये अजिबात. आणि हे सगळे जे स्पायसेस आहेत ना ते आपल्याला पचनासाठी चांगले मानले जातात. म्हणून सुद्धा हा केक जेव्हा आपण खाल्ल्यावर आपल्याला असं हेवी फील होणार नाही. हे बघा असं व्यवस्थित सगळं चाळून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे सगळं हे चाळून घ्यायचं आहे. आता आपण त्यात शुगर घालणार आहोत. त्यानंतर आपण मेल्टेड बटर घालणार आहोत. हे सगळं रूम टेम्परेचरवरचंच घ्यायचं. त्यानंतर हे सगळे ड्राय फ्रुट्स वगैरे घालून घेऊया. व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट घालूया. आणि हो, जे स्पायसेस मी घातले आहेत ना ते एक्झॅक्ट मेजर करूनच घाला, कारण का ते जर जास्त झाले तर मग केक थोडा कडवट लागू शकतो. मग तुम्ही म्हणाल ही कुठली रेसिपी मी दाखवली आहे. त्यासाठी ते जपूनच घाला. त्यानंतर भरपूर सारे चॉको चिप्स घालूया. हे होममेड चॉको चिप्स आहेत म्हणून ते तसे दिसत आहेत. आता हे मस्तपैकी असं फोल्ड करून घ्यायचं आहे. दूध आपल्याला हवं तसं दूध ॲड करत जायचं आहे. यात शेवटला थोडंसं किंचित असं मीठ घालायचं आहे, एकदम थोडंसं. आता आपण हा हलक्या हाताने असं फोल्ड करून घेऊया. बॅटर खूप पातळही करायचं नाही आहे किंवा खूप जाडही नाही. हा जो प्लम केक आहे ना तो अनेकदा आठवड्या आधी वगैरे तयार केला जातो, कारण का तो जसा आपण जितकी जास्त दिवस ठेवू ना तो अजून चांगला मुरत जातो. म्हणूनच क्रिसमस केकला
फेस्टिव्ह ऑफ जॉय अँड शेअरिंगचं प्रतीक पण मानलं जातं. हा केक बनवणंसुद्धा खूप फन आहे, कारण का बरेचसे फ्लेवर्स, घटक सगळे एकत्र येतात आणि काहीतरी सुंदर आणि गोड तयार होतं. आपल्याला हवं असेल तसं दूध ॲड करत जायचं आहे यात. खूप अधिक जास्त घातलं तर म्हणजे आयडिया येणार नाही की बॅटर पातळ होईल की नाही. त्यामुळे ते थोडं थोडं घालून असं फोल्ड करत जायचं आहे. हे बघा, मस्तपैकी असं फोल्ड करून घ्यायचं आहे थोडं थोडं दूध घालून. जवळजवळ 1 कप पूर्ण आपल्याला दूध लागतंच एवढ्या इन्ग्रेडियंटसाठी. आणि हा जो केक आपण बनवत असतो ना, तेव्हा जो सुगंध येतो ना, म्हणजे स्पायसेसचा, नट्सचा जो सुगंध सगळीकडे दरवळत असतो ना, तेव्हा मनात फक्त एकच विचार येतो की कधी हा केक बनणार आणि कधी आपण हा सगळ्यांसोबत मिळून आनंदाने खाणार. बघा, माझं हे बॅटर जवळजवळ तयारच झालं आहे. मस्तपैकी प्रत्येक बाईटमध्ये तुम्हाला नट्स भेटणार आहेत. अशा प्रकारे असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. चला तर मग आपलं जवळजवळ बॅटर तयारच झालं आहे. आता मी यात थोडंसं मीठ घालते. हे बघा, मीठ घालून पण हे थोडंसं असं फोल्ड करून घ्यायचं. आणि तुम्ही आधी पण घालू शकता, मी विसरली होती. तुम्ही ड्राय इन्ग्रेडियंट जेव्हा होते त्यात ॲड केलं तरीही चालेल. हे बघा, असं बॅटर तयार झालं पाहिजे. बघा कसलं मस्त दिसतंय की नाही. चला तर मग आता हे आपण बेक करायला ठेवूया. त्याआधी आपल्याला एक टीन घ्यायचं आहे. माझ्याकडे केकचा टीन होता म्हणून मी तोच घेतला आहे. जर तुमच्याकडे केक टीन नसेल तर तुम्ही कुकरच्या भांड्यात वगैरे पण ठेवू शकता. आपण हे तेल घालून हे असं ऑइल थोडं सगळीकडे असं ऑइल घालायचं आहे त्या भांड्यात आणि असं ऑइल सगळीकडे ब्रश करून घ्यायचं आहे. आणि जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर या साईजचा बटर पेपर कट करायचा आणि तो घालायचा. आता जर बटर पेपर नसेल त्यांनी काय करायचं, त्यासाठी मी हे असं करून दाखवते. माझ्याकडे तर बटर पेपर होता, बट ज्यांच्याकडे बटर पेपर नसेल त्यांनी काय करायचं, त्यामुळे मी हे असं करून दाखवते जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की जर बटर पेपर नसेल तर अशा प्रकारे थोडंसं पीठ लावून मैदा घेतला आहे थोडासा आणि तो असा डस्ट करून घेतला आहे. हे बघा, आता हे जे एक्सेस आहे ते सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे. अशा प्रकारे आपण काढून घ्यायचं आणि एक्सेस जे होतं ते डस्ट करून घ्यायचं आहे. तर आता आपण ह्या टीनमध्ये आपलं बॅटर भरून घेऊया. माझं बॅटर थोडंसं जास्त झालं आहे टीनपेक्षा, त्यामुळे मी ते दुसऱ्या मोल्डमध्ये ट्रान्सफर करेनच. हे बघा, हे सगळं डेकोरसाठी बदाम तुमच्याकडे जे काय असेल ते तुम्ही वापरा. टुटी फ्रुटीज टाका, हे थोडे पिस्ता आहेत, वॉलनट टाका, म्हणजे वॉलनटने टेस्ट अजून वाढते. माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही होतं, माझ्याकडे जे अवेलेबल आहे ते मी घातलं. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता. यात जेवढे ड्रायफ्रूट्स घालाल तेवढा तो केक छान लागतो. हे बघा, तर मग ह्या वर्षी तुमच्या सॅन्टाने तुम्हाला काय काय दिलं ते मला कमेंट करून सांगा. माझ्या सॅन्टानेही मला एक गिफ्ट दिलं आहे, तेही मी तुमच्याशी शेअर करेन. हे बघा, असं मस्तपैकी असे ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचे आहेत. बघा कसला यम्मी दिसतोय ना केक. आता हा केक आपण ओव्हनमध्ये बेक नाही करणार आहोत. हा केक आपण गॅसवर एका टोपात किंवा कढईतही तुम्ही बेक करू शकता, ओव्हनमध्येही तुम्ही बेक करू शकता. पण ज्यांच्याकडे ओव्हन नसेल तेही हा केक बनवू शकतात.
ओव्हनच हवा असं काही नाही आहे. विदाऊट ओव्हनही तुम्ही हा केक बनवू शकतात गॅसवर. कसा तो आता तुम्हाला मी पुढे सांगते. त्यासाठी आता आपल्याला एक कढई किंवा टोप लागणार आहे. सॉरी, थोडासा मेस होतोय, त्यासाठी ओव्हनची तयारी करून घेऊया, म्हणजे जुगाडू ओव्हन. आता आपण कसं काय करणार आहोत ते तुम्हाला सांगते. गॅसवर एक टोप किंवा जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्ही ठेवून घ्यायचं आहे. हे बघा, असं एक. त्यानंतर मीठ घ्यायचं आहे आणि ते इथे खाली बेसला घालून घ्यायचं. असं हे मीठ तुम्ही रियूज पण करू शकता परत परत. एकदा तुमचं बेक करून झालेलं असलं की मग तुम्ही दुसऱ्या वेळी पण हेच मीठ स्टोर करून ठेवायचं एका बरणीत आणि नंतर नेक्स्ट टाइम हेच मीठ रियूज करायचं. आणि त्याच्यानंतर असं एक स्टँड ठेवून घ्यायचं आहे, कारण का डायरेक्ट केकला हीट लागता कामा नये, त्यामुळे ते स्टँड ठेवून घ्यायचं आहे. आणि ते स्टँड ठेवून वगैरे झालं की मग आपला केक बेक करायला ठेवून द्यायचा आहे. पहिले एक 10 मिनटं थोडासा गॅस मोठा करून ठेवायचा आहे आणि मग 10 मिनटानंतर लो फ्लेमवर बेक करायला ठेवून द्यायचं आहे. बघा, वरती मी असं एक परात ठेवली आहे. आता त्यावर मी थोडंसं काहीतरी वेट ठेवेन, जसं की आता माझ्याकडे काय आहे, पाण्याची कळशी आहे, ती मी ठेवू शकते. हे बघा, असं एक वेट ठेवून द्यायचं आहे काहीतरी. मी आता पाण्याची कळशी ठेवली आहे आणि एक 10 किंवा 5 मिनिटांनी गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे. केक अजून बेक झाला तर नसेल, पण मी तुम्हाला दाखवते की तो कशा प्रकारे बेक होत असतो ते, म्हणजे कसं तुम्हालाही थोडी आयडिया येईल. हे बघा, त्याचे साईड्स बघा, असे साईड सगळ्यात आधी बेक होत चालले आहेत, मग मधला पार्ट बेक होणार. बघा किती डिलिशियस दिसतोय ना. चला तर मग याला पूर्ण बेक करून घेऊया. आता आपला केक बेक तर झाला असेल. आता आपण चेक करूया तो व्यवस्थित बेक झालाय की नाही. हे बघा कसला डिलिशियस दिसतोय ना. असं मध्ये एक नाईफ इन्सर्ट करून बघायचं आहे. जर नाईफ क्लिअर आली तर समजायचं की तुमचा केक बेक झालाय. हे बघा, मी अशा प्रकारे हा काढून घेतला आहे केक. केक खूप गरम असणार आहे, त्याच्यामुळे सांभाळून काळजीपूर्वक तुम्ही केक बाहेर काढून घ्या. हा केक आता पूर्णपणे थंड होऊ द्या आणि नंतरच तो अनमोल्ड करायचा आहे. तर हा बघा, आता हा केक मस्तपैकी थंड झालेला आहे. तर आता आपण याला आधी अनमोल्ड करून घेऊया. याचे साईड्स असे अनलॉक करून घ्यायचे आहेत. एकदम इझिली असा अनमोल्ड होणार आहे हा. हे बघा, मस्त असा केक तयार झालेला आहे. एकदम स्पॉन्जी झालेला आहे. मी तुम्हाला कटही करून दाखवते, पण त्याआधी आपण थोडंसं, क्रिसमस आहे ना, मग थोडे क्रिसमस वाइब्स पण आणूया ना. चला तर मग ह्याला थोडंसं डेकोरेट करून घेऊया आणि मग मी तुम्हाला तो कटही करून दाखवते. हे बघा, आता आपण ह्याला मस्तपैकी असं थोडंसं शुगर ड्रिझल करूया. आणि केक आपला दिसायलाही खूप छान दिसेल आणि टेस्टही थोडीशी एनहान्स होईल. त्यानंतर मॅरी क्रिसमस तो बनता आहे ना, तर असा आपला केक तयार झालेला आहे. आता आपण याला कट करून घेऊया. हे बघा, आता मी याचे पीसेस करून घेते आहे. मस्तपैकी असा कट करून घेऊया. इतका स्पंजी आणि इतका फ्लफी झाला होता ना हा केक, आणि खायला तर एकदम भन्नाट टेस्टीच लागत होता. तुम्ही हा केक खरंच ट्राय करून बघितला पाहिजे. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही मला माझ्याशी
ह्या केकचा फीडबॅक नक्की शेअर कराल. इतका टेस्टी होणार आहे हा केक. चला तर मग भेटू आता एका नवीन रेसिपीसोबत. टिल देन स्टे ट्यून, स्टे हॅपी. आणि हो, थांबा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि आणखीन मस्त रेसिपीसाठी सबस्क्राईब करा.